हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज ना आपण कारल्याची भाजी करणार आहोत. कारलं तसं तर खाल्लं जात नाही, पण तुम्ही अशा प्रकारे जर कारल्याची भाजी कराल तर घरातील लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण ही भाजी अगदी आवडीने खातील. चला तर मग पाहूयात याची रेसिपी. तर इथे ना मी कारले घेतलेले आहेत. हे कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण याला कट करून घेणार आहोत. चला. तर इथे ना मी कारली आहे ती स्लाइस कट करून घेणार आहे स्लाइसमध्ये. तर अशी मी त्याच्यातील देठे आणि शेंड्याकडचा भाग जो आहे तो असा कट करून घेतला आहे आणि आता आपण ह्याची स्लाइस करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जे आहे ते मी कारल्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. अगदी पातळसर असे मी त्याचे स्लाइस करून घेतलेले आहे. अशा प्रकारे कट केल्यानंतर ना कारले जे आहे ते चांगलं कुरकुरीत होतं आणि त्याचा कडवटपणासुद्धा कमी होतो. त्यामुळे मी अशा प्रकारे जे आहे ते कारल्याची स्लाइस करून घेणार आहे. पण कट करून घेतलेलं जे कारलं आहे ते एका मोठ्या भांड्यात मी काढून घेणार आहे आणि त्यात 1 चमचाभर मीठ घालून आणि त्या कारले बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालणार आहे. आता पाणी घालून घेतल्यानंतर हे जे आहे ते 10 ते 15 मिनिटासाठी मी मुरत ठेवणार आहे. त्यानंतर आपण करणार आहोत बाकीची तयारी. तर या अशा प्रकारे जे आहे ते मी कारलं यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. छान प्रकारे कारलं पाण्यामध्ये बुडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता याला आपण बाजूला ठेवून देणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. तर इथे मी बाकीची तयारी करायला घेतलेली आहे. इथे मी घेतलेले आहे 2 बटाटे. बटाटे सालं काढून घेतले आणि छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला आपण चिरून घेणार आहे बरं का. छानपैकी असं बारीक बारीक याला पातळसर असं कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून कारला आणि बटाटा जो आहे तो पूर्णपणे फ्राय होईल पटकन. अशा पद्धतीने जे आहे मी कारलंसुद्धा पातळसर स्लाइसमध्ये चिरून घेतलं होतं आणि बटाटासुद्धा छानपैकी पातळसर असा मी चिरून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे तो बटाटासुद्धा इथं चिरून झालेला आहे. तर इथे मी बटाटासुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवला आणि त्यामध्ये पाणी घालून तो सुद्धा साईडला दिला. त्यानंतर आता आपण जे आहे तर या इथे मसाल्याची तयारी करणार आहोत. तर इथे मसाला करण्यासाठी जास्त काही नाही, पण लसूण आणि मी कांदा घेतलेला आहे. तर लसूण जो आहे तो मी ते असा ठेचून घेतलेला आहे आणि कांदा जो आहे तो उभा असा कट करून घेतलेला आहे. पातळसर उभा कट करून घेतला कांदा आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता कारलंसुद्धा छानपैकी पाण्यामध्ये मुरलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये. आपण कारलं जे आहे ते हाताने असे प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यातील कडवटपणा जो आहे, जे कडू पाणी जे आहे ते निघून जाईल आणि कारलं जे आहे ते छानपैकी आपलं टेस्टी असं होईल. तर अशा प्रकारे हाताने थोडंसं प्रेस करून घेतलं आणि त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर कारल्यामधील बिया आवडत नसतील तर तुम्ही त्यासुद्धा काढू शकता. तर मी इथं ठेवलेल्या आहेत, थोड्याशा काढल्या आणि थोड्याशा तशाच राहिलेल्या आहेत बिया याच्यामध्ये. बिया काही जास्त कडवट नसतात. तर अशा प्रकारे जे आहे ते मी इथं तयारी करून घेतलेली आहे. आता आपण याला फ्राय करून घेणार आहे. कढई घेतली छानपैकी. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घातलं. तेल गरम करून घेतलं आणि आता आपण जे कारलं घेतलं होतं चिरून ते यामध्ये घालून घेणार आहोत. तर कारल्याच्या स्लाइस ज्या आहेत ते मी अशा प्रकारे तेलामध्ये सोडून दिले आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहे. तळलेले जे स्लाइस आहेत कारल्याचे ते एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता याच कढईत ना मी घालणार आहे बटाटा. तो जो अगोदर आपण चिरून घेतला होता तो यामध्ये मी घालून घेतला. कढईतील तेल आहे ना ते अगोदर मी थोडंसं कमी करून घेतलं आणि त्यामध्ये घातलेला आहे बटाटा. बटाटा छानपैकी फ्राय करून घेणार आहे. बटाटा पटकन फ्राय होण्यासाठी ना मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे बटाटा छानपैकी पटकन असा शिजला गेला आणि त्यानंतर याला मी एका प्लेटमध्ये असं काढून घेतलेलं आहे. याच कढईमध्ये मी घातलेला आहे सुके मसाले. त्यामध्ये घातलेला आहे सुरुवातीला जिरे छान तडतडले की त्यात घातलेलं आहे हिंग आणि चिमूटभर हळद घातलेले आहे. छानपैकी असं याला फ्राय करून घेतलं आणि अगोदर आपण जो कांदा चिरून ठेवला होता पातळसर तो यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि कांदा जो आहे छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण कांदा फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ, जेणेकरून कांदा जो आहे तो पटकन असा आपला भाजला जाईल. छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी घालणार आहे लसूण, जो अगोदर आपण ठेचून घेतला होता. लसूण पाकळ्या घातल्या आणि पुन्हा एकदा याला छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मी घातलेला आहे 1.5 चमचा घरगुती मसाला, म्हणजे तांबडं तिखट घातलेलं आहे 1.5 चमचा आणि पुन्हा एकदा याला असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये घातलेला आहे फ्राय करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आणि पुन्हा याला एकदा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कांदा आणि बटाटा जो आहे तो छानपैकी मिक्स होऊन जाईल याच्यामध्ये. आणि यामध्ये घालून घेतलेला आहे परत आपण
फ्राय करून घेतलेलं कारल्याचे स्लाईस जे आहे ते छानपैकी कुरकुरीत अशा फ्राय करून घेतल्या होत्या. त्या आपण बटाटा आणि जो मसाला आहे त्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे जे आहे तुम्ही पाहू शकता आपलं कारलं जे आहे ते पूर्णपणे असं रेडी आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कारलं बनवाल तर खूप असं टेस्टी होईल आणि त्याचं कडूपणासुद्धा लागणार नाही. घरातील छोटी मुलंसुद्धा अगदी आवडीने खाते आणि तुम्हीसुद्धा एकदा कराल तर पुन्हा पुन्हा अशा प्रकारे कारल्याची भाजी पुन्हा कराल. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर